सातारा जिल्हा परिषदेच्या सभापतींची निवड उद्या शनिवारी पार पडते आणि यासाठी साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत। उद्या सातारा जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या 100 मीटर परिसरामध्ये जमावबंदीचे आदेश आहेत आणि ज्या ठिकाणी निवडी पार पडणार आहेत त्या ठिकाणी मी सध्या उभा आहे। आपण पाहू शकता ही माझ्या पाठीमागं सातारा जिल्हा परिषदेची ही इमारत आहे आणि याच ठिकाणी उद्या या सभापतींच्या निवडी होताना एकूणच आपल्याला पाहायला मिळतील। यामध्ये समाज कल्याण समितीचं सभापतीपद निवडलं जाईल, महिला व बाल कल्याण समिती, कृषी आणि पशुसंवर्धन तसंच शिक्षण आणि अर्थ च्या समित्यांचे सभापती उद्या या ठिकाणी निवडले जातील। आणि या निवडीवेळी कोणताही दंगा या ठिकाणी होऊ नये किंवा जे तिन्ही पक्ष आहेत, भाजप असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी यांचे गट समोरासमोर येऊ नयेत। जो राडा 20 तारखेला पाहायला मिळाला, या ठिकाणी वातावरण एकदम तंग झालं होतं। 2-3 गट समोरासमोर एकत्र समोर आले होते या ठिकाणी आणि घोषणाबाजी सुद्धा झाली होती। हे पुन्हा घडू नये यासाठी साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी खबरदारी घेत या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू केल्याचं एकूणच आपल्याला पाहायला मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावेळी जो या ठिकाणी राडा झाला, तशी परिस्थिती पुन्हा या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी घेतल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळते। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावेळी जे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं, नेते समोरासमोर असलेले पाहायला मिळाले। पालकमंत्री शंभूराज देसाई यांना या ठिकाणी धक्काबुक्की झाली पोलिसांकडून, त्यांनी खूप मोठे आरोप केले। मंत्री मकरंद पाटील यांना सुद्धा या ठिकाणी धक्काबुक्की झाली होती आणि याचा सगळा आवाज विधान परिषदेमध्ये, विधान भवनामध्ये उठवला गेला होता। आणि याच्यानंतर जे उपसभापती आहेत नीलम गोरे यांनी या ठिकाणी पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते। मात्र हे निलंबन झालं नव्हतं। काही दिवसांपूर्वी ते सक्तीच्या रजेवर गेल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळालं। उद्या जे शिवसेनेचे नेते आहेत शंभूराज देसाई किंवा राष्ट्रवादीचे नेते आहेत मकरंद पाटील हे या ठिकाणी पाहायला मिळतात का, किंवा भाजपचे जे नेते आहेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत का, हे पाहणं सुद्धा तेवढंच उत्सुकतेचं असणार आहे। ही खरी तर निवड जी आहे ही खरी प्रतिष्ठेची बनलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळते। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याकडे मिळून हे खरं बहुमत होतं। मात्र भाजपने वेगळी खेळी करत या ठिकाणी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद स्वतःकडं मिळवलं, बळकावून घेतलं असं म्हणायला हरकत नाहीये। मात्र ज्या सभापतींच्या निवडी आहेत त्या कशा होत आहेत हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। आणि उद्या याच दरम्यान हे निवडीवेळी या ठिकाणी कोणताही चुकीचा प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जमावबंदीचे आदेश लागू केल्याचं सुद्धा चित्र एकूणच पाहायला मिळतंय। आणि या सगळ्या समित्यांच्या सभापतींच्या निवडी कशा होत आहेत याच्याकडे सुद्धा सातारा जिल्ह्यातल्या लोकांचं लक्ष लागून राहिलंय। कॅमेरामन तुषार जाधव समी, सचिन जाधव, न्यूज 18 मराठी, सातारा।